नमस्कार. अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सुमारे 550 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि प्रस्तावित कामांचे भूमिपूजन आज 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. यावेळी आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी आमदार विलास लांडे, आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते. अजित पवार यांच्या हस्ते कासारवाडी आणि भोसरी, गवळीमाथा येथे घातक कचरा प्रक्रिया केंद्रांचे उद्घाटन, पिंपरीतील YCM रुग्णालयाजवळ वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी निवासी इमारतीचे उद्घाटन आणि मोरवाडी येथे दिव्यांग भवनाचे उद्घाटन करण्यात आले. काळेवाडी येथे डीमार्टच्या शेजारी उभारण्यात आलेल्या घनकचरा हस्तांतरण केंद्राचे उद्घाटनही त्यांनी केले. महापालिका वाकडमध्ये बांधण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. जुनी सांगवी येथील PWD मैदानाजवळील नूतनीकरण केलेल्या जलतरण तलावाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. जवळच त्यांनी यांत्रिक रस्ता साफसफाईच्या कामाचे उद्घाटन केले.